विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत स्वामी नारायण महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय। पवन सूत हनुमान की जय। बोलो सब संतन की जय। ओम नमो वेद प्रतिपाद्य जय जय जीस्वसमेर्या आत्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्ति दासु अवधारी जोजी। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृश तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारिली। तुका हा स्वामी पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमाना ढाळे हे लोके। भव सिंधू श्री बांधुला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विचारी। स्वयं श्री हरि व्यापक सर्व जीवा तुका तोची तोहा परब्रह्म देवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनुमान विधी रूपीच केली न त्यागी चित्ते दिव्य लोकासी नेली। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। गुरुवर्य श्री संत वैकुंठवासी नारायण महाराज त्यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त होत असलेल्या या
पुण्य पावन नगरी मेंढका मुक्कामी अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा हा 7वा दिवस, शेवटचा दिवस आहे मला. आणि ह्या 7व्या दिवसाच्या निमित्तानं आपण समारोपाकडे जात आहोत. काल आपण सुंदर असं चरित्र बघितलं. जगद्गुरु तुकोबारायांनी जगाला तारण्याचा ठेका जणू घेतलाय. अशा पद्धतीनं त्यांनी ग्रहस्थाश्रमामध्ये आणि आलतेच जग तारण्यासाठी. ग्रहस्थाश्रमामध्ये जीवन कंटत असताना त्याला थोडा आवाज द्या. तुकोबारायचं चरित्र महाराज इतकं सूक्ष्म आहे की त्यांच्या एका एका वर्तनावरून आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते. जगाच्या कल्याणासाठी जे जे साधू संत या कर्मभूमीवर आलेत, मृत्यू लोकात आलेत, अशा संताकडचं कड बघून जर आम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तर आम्हाला प्रत्येक त्यांच्या कृतीमध्ये आम्हाला आमची जीवनशैली किंवा जीवन बदलण्याची दिशा मिळते. आणि ते पाहत असताना नजरही तशीच लागते, चष्माही तसाच लागतो. आपल्या ह्या दृष्टीनं आपण संसाराकडे ज्या डोळ्यानं बघतो त्या डोळ्यानं महाराज संत दिसत नसतात. भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने ज्यावेळेला विराट रूप घेतलं की नाही, त्यावेळेला विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला झालं नाही. का झालं नाही? दृष्टी विराट रूपाला पाहण्याची अर्जुनाकडे नव्हती. त्यावेळेला अर्जुनानं भगवंताला विनंती केली की देवा, तुझं स्वरूप न्याहाळण्याची मला दृष्टी नाही. कारण ह्या चर्मचक्षुनं आपल्याला फक्त प्रकाशात असलेली वस्तू दिसते. आपल्याकडे डोळे आहेत, सगळ्याच वस्तूही या डोळ्यानं दिसणार. ज्या वस्तूवर प्रकाश पडलाय तेच वस्तू दिसते महाराज. अंधारातली दिसते का आपल्याला वस्तू? दिसत नाही. आणि म्हणून डोळा देखनाची आहे, डोळा पाहणाराच आहे. पण डोळा पाहत असलेल्या डोळ्याला पुढच्या वस्तूवर प्रकाश असेल तरी हे दिसते. चर्मचक्षुची मर्यादा लिमिटेड आहे, मर्यादित आहे. पण आम्हाला संताची अनुभूती, संत ओळखायची असतील, संताला बघायचं असेल तर आम्हाला ती नजर लागते. नजर कधी मिळते? संताची कृपा झाली तर नजर मिळते. संताच्या कृपेशिवाय आम्हाला ती नजरही मिळत नाही. आणि म्हणून संताची कृपा व्हायची असेल, करून घ्यायची असेल तर जीवनामध्ये माणसाला सुरुवातीला सज्जनाची संगत व्हावी लागते.
सज्जनाची संगत झाल्याच्या नंतर मग संतांच्या संगतीमध्ये येतो जीव, आणि संतांची संगत सुद्धा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिके दुराविली। आम्हाला ज्याचं द्वंद्व गेलंय त्याची भेट व्हावं लागते, तर आमचं द्वंद्व जाते। आमच्या नजरेत भेद आहे महाराज, आम्हाला जळी स्थळी काष्टी पाशाने भगवंत दिसत नाही। रामाची आणि मूर्तीची रावणाची दोन मूर्त्या करून जर गंगाधर पाटील तुमच्या समोर ठेवल्या, आता सप्ताह चालू आहे, 6 दिवस झालं, वातावरण निर्मिती आहे, सप्ताह काय राहते, संगत काय राहते तुमच्या लक्षात आलं, आणि अचानक तुमच्या समोर एक दोन मूर्त्या ठेवल्या, एक रामाची आहे आणि एक रावणाची आहे। तुम्ही खरं सांगा कोणती घेसाल? रामाची। आता तेच मूर्त्या सोन्याच्या हातात। पहिलं रामाची तुम्ही ज्यावेळेला म्हणल्या ना त्यावेळेला लाकडाच्या मूर्त्या होत्या। आता पुढच्या सप्त्याला समजा तुमच्या पुढे एक मूर्ती रामाची ठेवली आणि दुसरी 8 किलोची रावणाची ठेवली सोन्याची, तुम्ही कोणती घेसाल? महाराज आमचा पद, आता तुम्ही समजा ठीक आहे रामाची घेसाल, किती जण घेतील रामाची? सोन्याची सोडून रामाची मूर्ती एकीकडे समजा लाकडाचीच आहे, ते पहिलीच, आणि रावणाच्या पार्टीच्या लोकांना आपली पार्टी कमी पडाली म्हणून ते लाकडाची रावणाची बाजूला केली आणि तिथं 7-8 किलो सोन्याची मूर्ती तयार केली। राहू द्या म्हणले रामाची जशाला तशी, राम काही नाही संन्यासी होय, त्याची काय आपल्याला काय देणं घेणं नाही। रामाच्या पार्टीच्या लोकांना 7-8 किलो सोनं जमा केलं, मूर्ती बसविली आणि दोन्ही मूर्त्या बरोबर ठेवल्या, एक लाकडाची आहे एक सोन्याची आहे। सोन्याची आहे ती रावणाची होय, लाकडाची आहे ती रामाची होय। आज आपण 6 दिवस झालं सप्ताह करायला, कोणती मूर्ती उचलसाल म्हणालो? आमचा परमार्थ महाराज परिस्थितीनुसार बदलते। चांगले लोक घेतील बी सोन्याची 8 किलोची सोडून रामाची, पण 100 लोकांची परीक्षा घेतली तर गंगाधर पाटील 98 लोक रावणच उचलतील, असं संत जनाचा शिक्का आहे। कारण हे भवसागर इतका सोपा नाही महाराज, आणि म्हणून आम्हाला आमचं द्वंद्व जावं। आमच्यामध्ये सोन्याचा राम आम्हाला वेगळा दिसते, लाकडाचा राम आणि सोन्याचा रावण वेगळा दिसते। आमच्याकडे नजरा 2 होता, आमच्याकडे का नजरा 2 होता? आमच्या पोटातच द्वंद्व आहे, आमची दृष्टी समान झाली नाही। दृष्टी समान, एका वाळू मध्ये नाथरायांनी ज्या वेळेला एक गाढवाला पाणी पाजलं, तळमळ तळमळ करीत असलेल्या गाढवाला नाथराय देवाला येऊ लागले, मंदिरावर निघाले होते, मंदिर हातात गडू तांब्या भरून होता, पूजेचं ताटही सोबत होतं, घरून निघाले मंदिरावर यायसाठी, आणि अर्ध्या वाटत आल्याच्या नंतर एका वाळूवर तप्त उन्हाळा, ऊन तपलेला आहे, साधारणतः उन्हाळ्याचे दिवस, आणि अशा वाळूमध्ये एक गाढव पाण्या वाचून तळमळ करू लागलं। नाथ महाराजांनी देवाला न्यायचं पाणी त्या गाढवाला पाजलं। का पाजलं असेल?
आता आमचे काही लोक तशी अवस्था आल्यावर ते गडू तांब्यातलं पाणी गाढवाला पाजतील. आणि म्हणूनच मी रात्री सांगितलं, आत्मवत गणेशू, भगवंत ज्ञानेश्वर माऊलीनं पहिल्या ओवीमध्ये जो आत्मरूपा गणेश सांगितला, गणपती, ते आत्मरूप आम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या गाढवाला पाणी पाजणार नाही महाराज. गाढवामध्ये असलेला आत्मा, प्राण्यामध्ये असलेला आत्मा आणि आपल्यात असलेला आत्मा एकच होय किंवा त्याचाच अंश होय, हे जोपर्यंत आम्हाला कळना तोपर्यंत आम्ही दुसऱ्याचं दुःख आपल्या दुःखासारखं समजिना. आपल्याला जसा त्रास व्हायला, आपला जीव जसा तळमळ तळमळ करायला, तसा दुसऱ्याचाही जीव. परमार्थ या शब्दाचीच व्याख्या अशी आहे महाराज, परम म्हणजे दुसऱ्याचा आणि अर्थ म्हणजे आत्मा. दुसऱ्याचा आत्मा आपल्या आत्म्यासारखा समजिनं, या बोधावर ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला त्याचं नाव परमार्थ. आमचा परमार्थ उग डुप्लिकेट होय, याचं नाव परमार्थ नाही महाराज. याचं नाव, आता हे आपण करायलेलं काय होय, भर उन्हाळ्यामध्ये एखादी लाडाचे लेकरू बाहेर हिंडल्याच्या नंतर त्याला ताप यावं, घरी गेल्याच्या नंतर माईनं त्याच्या अंगाला हात लावून बघावं, त्याचं अंग गरम लागलं, माय म्हणते ताप आली, आणि मग दवाखाना उघडा नाही, त्यावेळेला माय आमची काय करते, त्या लेकराला असं झोपी दे, कपडे काढून, जुना काळ, कपडे काढून झोपीते, भांड्याभर पाणी घेते, एक मोठा मिठाचा खडा घेते. आता मोठे मिठाचे खडे आताच्या लेकराला खेळणार, कारण मीठच डबरं संपलं मार्केटमधून. मोठा मिठाचा खडा घेऊन त्याच्या बेंबीवर ठेवते आणि ते भांडभर पाणी त्या खड्यावर वतत वतत दुसऱ्याला विचारते, ते दुसरं हिला विचारते, काय करालीस? तर हे पाणी वतणारी काय म्हणते, ऊन काढालो. मग हे असं एकदा दोनदा तीनदा होते की वैना मारा, ते बोंबीवरला खडा त्या पाण्यानं पुरा इग्रोस्तोर हे चालू राहते. त्यानं म्हणते काय करालीस, हिनं म्हणते ऊन काढालो. काय करालीस, ऊन काढालो. दृष्टांत संपला, पण सिद्धांत असा आहे, हे ऊन काढालो तसलंच होय आपलं, लागते त्याचं लागलेलं ऊन नव्ह, काढालेलं औषध नव्ह, काही नव्ह, तसंच होय महाराज हे आपलं. काय कराल्या तर देव कराल्या, काय कराल्या देव कराल्या, काय कराल्या देव कराल्या, झालं. पण नक्की देव म्हणजे काय होय, देव काय होय, देव म्हणतात कशाला? तर नाथरायाने जसं गाढवाला पाणी पाजलं, जळी स्थळी काष्टी पाशानी जोपर्यंत आम्हाला भगवंत दिसणार नाही तोपर्यंत आमचा देव नम. आणि ती अवस्था कधी येते महाराज, आम्हाला जीवनामध्ये संतांच्या संगतीत राहावं लागते. संत काय करतात, संताचं द्वंद्व गेलेलं राहते, त्यांचा आप पर भाव गेलेला राहते. वरून दिसणारे संत नाही, वरून दिसणारे संत जगामध्ये तशा संतांचा डोंब उसळलाय. वरून दिसणाऱ्या, त्या वरून दिसणाऱ्या संताला तुकोराम महाराजने एक अभंग शेरा मारलाय बघा, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. तुकाराम महाराजांच्या देखत त्या काळामध्ये खूप महाराज साधू संत तुकोबरायला दिसले. हे तुकाराम महाराजांनी अभंग केला, एरी केला नाही महाराज. त्यांच्या काळामध्ये
बऱ्याच लोकांनी साधूचा आव आणून समाजाला लुटण्याचं काम केलं तुकाराम महाराजांच्या काळात. आणि म्हणून तुकोबाराने अभंग केला, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करो निमंती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप, दावून वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे ऐशे मायेचे मैंद तयापाशी गोविंद नाही नाही. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये आम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्हाला साधू किंवा समदृष्टी येणार नाही. आणि म्हणून ही भावाब्दी आम्हाला तरायची असेल. आता संत कुठं, संत शास्त्रांनी संत लई मोठे वर्णन केले. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होते, तसल्या संतायला आणि असल्या संतायला नेमकं ओळखाव कसं? समाज आपला कसा आहे? आदिशक्ती माता सीताबाई सारखी सुद्धा बाई समजा एखाद्या साधूकडे बघून सगळं विसरून जाते महाराज. पारक सीतामाईने जर रावणाला ओळखीला असलं साधूच्या वेशात तर पुढचं रामायण घडलं नसतं महाराज. सीतामाईला साधू कळाला नाही, आमच्या बायाला साधू डुप्लिकेट ओळखू येते होय, ओळखू ना. आणि शास्त्र काय सांगते, जगामध्ये साधू, पहिला साधू कळते फक्त बाईलाच. आमच्यापेक्षा साधू कळते बाईलाच. पुढचा महाराज होय की विषयाचा सोहळा भोगणारा डाव साधू होय हे बाईलाच कळते. आणि म्हणून सीतामाई सारख्यांना सुद्धा समोर रावणाने साधूचा वेश घेऊन उभं राहिलं, फसविलं महाराज. आमची संस्कृती कशी आहे भारताची? सहिष्णु आहे. आमच्यावर अपकार केलेल्यावर सुद्धा आम्ही उपकार करतो. त्यानं अपकार करू द्या पण आम्ही त्याच्यावर उपकार करतो, ही आमची संस्कृती आहे. त्यानं केलं तर करू द्या. आणि म्हणून साधू ओळखाव कसं, तर साधूकडं ज्याचं द्वंद्व गेलंय, आपपर भाव गेलाय, आपलं तुपलं भाव गेलाय, ज्याची काम क्रोध मोह मद मत्सर दंभ अहंकार गेलाय, त्याला साधू म्हणावं महाराज. नारायण महाराज आमचं वैराग्यवान साधू. जोपर्यंत आमच्या हयातीत नारायण बाबा होते त्यावेळेला नारायण बाबाचं वैराग्य आम्हाला कळालं नाही, नारायण बाबाचा त्यागही आम्हाला कळाला नाही. काय त्याग असेल त्या माणसाचा. आणि म्हणून आमच्या साथीदारा संग राहताना आम्ही त्या साधूचा त्याग ओळखावा, त्या साधूचं वैराग्य ओळखावं, त्याचं ज्ञान ओळखावं, त्याचा जिव्हाळा ओळखावा. समाजाला कोण्या दिशेकडे नेते, त्याचं काय कर्तृत्व आहे, त्याचं काय आचरण आहे, याच्याकडे बारीक लक्ष घालावं. आणि जर आम्हाला एखादी साधू त्याच्यात दिसला तर सरळ सरळ त्याला समर्पण व्हावं. आपलं हित जर दिसलं तर नक्की त्या ठिकाणी आपलं समर्पण करावं. आणि म्हणून जे कारण झाले गाजले, जे कारण झाले गाजले, जे कारण झाले गाजले, जे कारण झाले गाजले, गंजले गाजले
देखा रंगले गाजले देखा रंगले गाजले देखा रंगले गाजले देखा रंगले गाजले देखा रंगले गाजले झेका रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. जो रंजलेला आहे शास्त्राने सांगितलेला एक ऋषी आहे महाराज, दधीची ऋषी. दधीची ऋषी एक जुनाट ऋषी महाराज करता युगातला. देव आणि दैत्याचं बरेच दिवस युद्ध झालं आणि मधल्या काळात देवायला आपले शस्त्र ठेवण्यासाठी कुठं ठेवावं तर दधीची ऋषीकडे देऊन टाकले महाराज. दधीची ऋषीला सांगितलं, महाराज हे शस्त्र आम्हाला ज्या वेळेला आमचं काम पडते त्यावेळेला आम्ही गरज पडली त्यावेळेला नेतो म्हणले देवायना सगळ्या आणि तुमच्या जवळ राहू द्या. ऋषीनं सांगितलं हरकत नाही ठेवा. सगळ्या देवायना महाराज आता प्रत्येक देवाकडे काही शस्त्र ज्याचे त्याला आहेत, सगळ्या देवांना दधीची ऋषीकडे ते शस्त्र ठेवून दिले. बरेच दिवस त्या शस्त्राचं काम पडलं नाही आणि काम न पडल्यामुळं त्या शस्त्राला गंज लागला, जंगू लागले. दधीची ऋषीनं विचार केला हे याचं काही काम या लोकायला पडणार काय की. शस्त्राकडे जरा न्याळून बघितलं आणि गंजालेत म्हणून आपल्या मंत्रशक्तीनं त्या सगळ्या शस्त्राचं पाणी करून टाकलं आणि इरगळून पाणी करून इरगळून सगळं पिऊन टाकलं. कालांतरानं बरेच दिवस काळ निघून गेला. ऋषी तपश्चर्या करीत बसलेला होता.
इकडं देव आणि दैत्याचं दानवाचं युद्ध सुरू झालं. देवाला असं परेशान केलं महाराज वृत्रासुरानं. कोण्याच देवाला ऐकना. बलाढ्य वीर राक्षस. सगळे देव एका जागी बसून विचार करू लागले, काय करावं आता. कोणताच डाव आपला चलना झालाय. वृत्रासूर महाराज देवाचे सगळे डाव हाणून पाडू लागला. आणि मग याच्यावर नेमकं काय करावं लागते. भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे जाऊन विष्णूला सांगितलं की देवा काय करावं आता. त्यावेळेला देवानं सांगितलं याचा पर्याय, याचा तोडगा फक्त दधीची ऋषीकडे मिळते. आणि भगवंताने सांगितलं वृत्रासूर कशानं मरते. दधीची ऋषीच्या हाडाचा बाण करावं लागते आणि त्या बाणानं या वृत्रासुरावर नेम धरून बाण त्याच्यावर सोडावं लागते. त्यावेळेला दधीची ऋषीच्या हाडापासून तयार केलेल्या बाणानं या वृत्रासुराचा मृत्यू होते. असं यांना वरदान मिळालं. सगळे देवानं भगवंताची गोष्ट ऐकली आणि एकमेकात कुजबुज करू लागले. दधीची ऋषीकडे जाऊन कसं म्हणावं आता तुमची हाडं द्या म्हणून. पण काही लोकांना सगळ्या देवांना हिम्मत केली, डेअरिंग केली. महाराजांनी दधीची ऋषीकडे आश्रमात गेले आणि आश्रमात जाऊन बसले महाराज तिथं. आणि दधीची ऋषीने विचारलं देवाचं स्वागत करून, सांगा तुमचं येण्याचं काय प्रयोजन आहे. कसं बोलावं आता. मोठेपणानं आदर आतिथ्य केलंय, सगळंच केलंय आणि अडचण सांगाव तर दधीच्या ऋषीच्याच मुळावर हाय अडचण. कोणाची डेअरिंग होय ना. शेवटी डेअरिंग केली. देवानं सांगितलं महाराज आमच्यावर एक संकट ओढवलंय आणि जगामध्ये ते संकट तुमच्याशिवाय कोणीच दूर करणार नाही. दधीची ऋषीनं सांगितलं एका मिनिटात मी दूर करतो, मला तुमची अडचण सांगा. त्यावेळेला घाबरत घाबरत देव म्हणले आमची अडचण काही नाही. वृत्रासुराचा सगळा धिंगाणा चालू आहे, ते आम्हाला दैत्य ऐकायच्या पाठीमागं नाही, ऐकायचा वाण नाही. आणि त्याचं मरण तुमच्या हाडानं बाण करावं लागते आणि त्या बाणानं त्याला मारावं लागते, असं त्याला वर आहे. एखाद्याला जाऊन जर गंगाधर पाटील तुम्ही म्हणल्या हा काय नाही सोरे हो, काय चले बरं चले काय हो, काय नाही हो, तुमचं मोठं पोरग चांगलं आहे, याला वाटायला पोरगी देतो म्हणते काही नाही, तुमचं मोठं पोरग चांगलं आहे हा तर त्याला मारावं म्हणालो जीवच, असं म्हणून बघा बरं. एखाद्या गोड बोला जीव मारावं म्हणालो, ते पोराबद्दल तुला जीव मारायचं म्हणल्यानंतर नगदीच भांडणं होतात आपली. महाराज दधीची ऋषीला हे देवाने सांगितलं तुमच्या हाडाचं आम्हाला शस्त्र करायचंय, त्या शस्त्रानं वृत्रासुरावर वार करायचंय, त्यावेळेला आमचं काम होणार आहे अख्ख्या जगाचं, अन्यथा नाही. मग आपल्यावर काही बरी येळ नाही. एका मिनिटात दधीची ऋषीनं गोष्ट मान्य केली. महाराज हरकत नाही म्हणले देव हो, जगाचा जर उद्धार होत असेल तर माझा प्राणत्याग करायची माझी एका मिनिटात तयारी आहे. आणि योगानं आपला ब्रह्मरंध्रात जीव नेऊन ठेवला आणि कुडी आत्म्याचा वियोग झाला. दधीची ऋषीनं आपला प्राण देवाईसाठी देऊन टाकला महाराज. आणि यायला सांगितलं हे हाडं न्या आणि याचे शस्त्र तयार करा आणि वृत्रासुरासंग युद्ध करा आणि जगाचं कल्याण करा.
दृष्टांत तुम्हाला याच्यासाठी सांगितलो, आपल्या तेव्हापासूनच ही मन पडली बघा, हाडाचे काड लेकरासाठी माय करते, बाप करते, तस साधू संत हाडाची काड समाजासाठी करतात, याचंच नाव आहे. आणि म्हणून आपला देह ज्या लोकांनी समाजासाठी तुमच्या आमच्यासाठी अर्पण केला, त्या लोकांचं नुसतं तोंडानं वर्णन जरी केलं, ध्यान जरी केलं, चिंतन जरी केलं, तरी आपलं दारिद्र्य जाते, आपलं जन्म मरण चुकते, आपला भवसागर चुकते. हे भवसागर सोपा नाही. या भवसागरामध्ये महा लोकांना अशा गटांगळ्या खाल्यात. खूप मोठा भवसागर आहे. जनाबाई मुक्ताबाई एका अभंगामध्ये शेरा मारते, उलट उलट मागारा प्राण्या फिरगोते खासी, भरला पूर मायेचा लोंडा वाहून या जासी. माया नदीचं पाणी रे बाबा आत्यावर येना, विश्रांतीचे सुख मजला मिठी सुटेना. माया नदीचं पाणी रे सकया बहुत ओढीते, भल्या भल्या पवनाऱ्यासी उलटून पाडीते. मने मुक्ताबाई जान गड्या रे अंतरीची खून, धरा धरा सद्गुरु चरण पहिलं तीर जासाल तरुण. भवसागराचं वर्णन महाराज पहिल्या 2 चरणात केलं. उलट उलट मागारा प्राण्या फिरगोते खासी, याच्यातून मधी पडण्याचा प्रयत्न करू नको. आम्ही हे जी आसक्ती आहे आमची संसाराची, हे आसक्तीहूनच साधू संतांना ओळखू आलंय आपण किती बेजार होणार. आणि म्हणून सांगितलं उलट उलट मागारा प्राण्या फिर, आता तरी फिर, आणि फिरला नाहीस तर याच्यात गोच्या खासी. हे पाणी खूप पटाईत जगामध्ये महाराज पवणारे लोक आहेत. किती पूर मोठा येऊ द्या, धार फोडून बाहेर निघतात. हे आमच्या नदी नाले नव्हे, पण माया नदीचा पूर इतका मोठा आहे, त्या पुराची वाहिनी इतकी मोठी आहे, त्याची धार तुरळक लोकांना बोटावर मोजली आहे, इतक्या लोकांना फुटली महाराज. आणि या भवसागरामध्ये तरणारे पवून जाणारे महा लोक या मायाबाईनं असे उबडे उताने करू करू बघितलं. बऱ्याच लोकांना उगत तुरळक लोकांचा डाव सक्सेस झाला, महा लोक याच्यात बुडाले. आणि म्हणून आपण तर सामान्य जीव, आम्हाला भगवंताचं चिंतन करून संतांच्या संगतीत राहावं. असाच संतांच्या संगतीमध्ये वावरणारा जीव. आता तुकोबारायासारखा संत म्हणजे काही साधा संत होतो काय? जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान नामा म्हणे, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. नामदेव महाराजांचा अवतार आहे महाराज, तिथून प्लॅनिंग करून पाठविलेला अवतार आहे. जगाचा उद्धार करायचा आहे. अशा संतांच्या संगतीमध्ये जे लोक जे जीव आले त्यांचा महाराज उद्धार झाला. आणि आपण काल कथा बघितली, छत्रपती शिवाजी महाराज, त्या तुकोबारायचा चमत्कार ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायला पाचारण केलं, कारकून पाठविला. काल आपण कथा ऐकली. त्या कारकुनासोबत 3 अभंग लिहून महाराज पत्र लिहून
छत्रपती शिवाजी महाराजांनी कारकुनापाशी एक घोडा दिला, महाराजाला बसून आणा, आदर करा, अतिथी देवो भव. आपली संस्कृती अतिथीचा आदर करणारी आहे, साधू संतांचा आदर करणारी आहे. म्हणून त्या कारकुनाला सोबत घोडा देऊन 4-2 लोक सोबत पाठविले. महाराजाचं लोहगावला कीर्तन चालू होतं. तुकोबारा याच्या अगोदरच 1 महिन्यापासून त्याच ठिकाणी लोहगावलाच होते. लोकांना येऊ दिलं नाही. महाराज सहज गेले आणि लोकांना आजच्या दिवस राहा, उद्याच्या दिवस राहा, ते असं म्हणत लोकांना प्रेम दिलं. आणि महाराज ज्या ठिकाणी साधू लोक कुठं रमतात, ज्या ठिकाणी त्याच्या आवडीचा विषय समोर येते, अशा ठिकाणी लोक रमतात महाराज, संत लोक. आणि रोज कीर्तन होऊ लागलं, भजन होऊ लागलं. तुकोबारायला त्या ठिकाणचे टाळकरी सगळे साथ देऊ लागले. अशा पद्धतीनं, नाही तर साधू संत लोक जास्त दिवस एका जागी कायम वास्तव्याला नसतात महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला तुकोबाराय लोहगाव आहेत हे कळल्याच्या नंतर लोहगावला आले आणि महाराजांनी विनंती केली की देवा, तुम्हाला आमचे महाराजांनी पाचारण केलंय. त्यावेळेला सांगितलं, महाराजांनी काल पत्र लिहून दिलं आणि आम्हाला याच्यात गोळू नका. पुन्हा दूत आपल्या महाराजाला तुकोबारायचं काय मत आहे त्या शिपायाने महाराजाला सांगितलं. महाराज तुकोबाराय येणार नाहीत अशी बातमी कळाल्याच्या नंतर स्वतः राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या घोड्याला टाच मारली. टाच मारून सगळं लवाजमा घेऊन लोहगावला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात पोहोचले. आणि त्यावेळेला सांगितलं, महाराज अशी अशी आमची इच्छा आहे, तुम्ही आमच्याकडे यावं, कीर्तन करावं. आमची पवित्र तुमच्या पदस्पर्शानं आमचा देश पावन व्हावा, आमची भूमी पावन व्हावी. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, येणार नाही. आणि हे तुम्ही आणलेलं सोने रुपे मृतिके समान. तुकोबारायने शेरा खूप मोठा मारला. आणि तुम्ही आणलेलं सगळं आम्हाला माती समान आहे. सोनं आणि माती ज्या दिवशी समान दिसते त्या दिवशी समदृष्टी होते महाराज. आणि म्हणून तुकोबाची समदृष्टी झालेली होती. तुकोबारायला ते मोहराची परात, वस्त्र अलंकार, मान अपमान काही उरलं नव्हतं महाराज. फक्त महाराज म्हणले, आम्ही तेने सुखी, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. सगळ्यांनी भगवंताचं चिंतन करा, हेच आमचं सुख आहे. अशा पद्धतीचं सांगून शिवबाला राजाला या विरक्ती बांधली. आणि त्या दिवशी राजाला समजून सांगून शिवाजी महाराज लगेच वापस गेले असते तर वेळ आली नसती. पण महाराज काय म्हणले, मी संध्याकाळी कीर्तनाला थांबतो. शिवाजी राजे कीर्तनाला थांबले आणि कीर्तनाच्या समोर बसल्यावर त्या दिवशीच महाराज, संसार किती वाईट आहे, संसारामध्ये काय काय जीवाची अवस्था होते, अशा पद्धतीचं विरक्तीचं महाराज तुकोबारायाने प्रवचन त्या दिवशी केलं. आणि केल्याच्या नंतर लगेच तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजाला विरक्ती प्रदान झाली. विरक्ती आली. महाराजांनी लगेच आपलं शिरस्त्राण, डोक्यावरचा टोप काढला, अंगावरचे कपडे काढले आणि लगेच महाराज राज्याचा त्याग करायची तयारी झाली. आता मोठ्या माणसानं निर्णय घेतल्यावर बाकी साधारण माणसं संघचे प्रधान काला काय म्हणतील, कोणी काही बोललं नाही महाराज. सोबतचे प्रधान अजून सोबतच होत. ही गोष्ट दूतामार्फत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबाला कळाली. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस झालं. 4 दिवस राजा जर जाऊन बसला तर व्यवहार कसा चलल, व्यवहार चलत नाही. आणि म्हणून असं झालं. म्हणून जिजाबाईला ही बातमी कळल्याच्या नंतर जिजाबाई दुःखी झाली.
तात्काळ CBK मध्ये बसून त्या ठिकाणी लोहगावला आली आणि आल्याबरोबर तुकोबारायाच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला आणि तुकोबारायाला सांगितलं, महाराज दया करा, उपकार करा, शिवबाला अजून लेकरू झालं नाही, त्याला अपत्य नाही आणि आता जर त्याला विरक्ती निर्माण झाली आणि राज्याचा त्याग जर झाला तर प्रजेचं काय? प्रजेला राजा जर विरक्त झाला तर प्रजेचं काय? खूप परिणाम जिजामातेनं तुकोबारायासमोर ठेवले आणि त्यावेळेला दाय मोकलून रडू लागली जिजाबाई. आतापर्यंत महाराज राज्यामध्ये बऱ्याचदा रडण्याचे प्रसंग आले होते, पण जिजाबाईनं कधीच डोळ्याला पाणी आणलं नव्हतं. किती बाई समर्थ असं, रडायचं नाही, समर्थपणानं रेटायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीनं घडविला, अख्ख्या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी राजाच्या इतिहासाचा कौतुक होते कोणत्याही देशात. असा राजा घडविण्याचं श्रेय मात्र आमच्या माता जिजाईकडे जाते. आणि म्हणून अशी जिजाबाई इतक्या समजदारीची, कठोर मनाची बाई सुद्धा डोळ्याला पाणी आलं आणि ती अवस्था बघून तुकोबारायाने सांगितलं, माते संध्याकाळी राजा कीर्तनाला येईल आणि शिवाजी महाराज दिवसभर महाराज हे विरक्ती झाली कीच कपडे इथं ठेवले आणि गेले वनात. दिवसभर वनात राहायचं, संध्याकाळी तुकोबाचं कीर्तन ऐकायला यायचं. आणि जिजाबाईला सांगितलं, तुकोबाने चिंता करू नको, माते चिंता करू नको, संध्याकाळी शिवबा कीर्तनाला येईल, आपण त्याला त्यावेळेला बोलू, समजून सांगू. बरं वाटलं. इथपर्यंत आपण कालच्या कथेमध्ये हा विषय बघितलेला आणि म्हणून दुसऱ्या दिवशी दिवस गेला, सायंकाळ झाली. रोजच्या वेळेला कीर्तनाची वेळ आता आपण जशी 9 ते 11 आपली ठरलेली वेळ आहे. कोणत्या वेळेला तुकोबाराय येतात लोकांना तिथल्या सगळ्या माहित होतं आणि रोजच्या नित्यपाठाप्रमाणे कीर्तनाला सुरुवात झाली. महाराज सुंदर असं आमच्या भजनामध्ये गंगाधर महाराज सुंदर भजनाची सुरुवात करतात. तुकोबाराच्या कीर्तनातही गंगाधर महाराजच होते. गंगाधर महाराज मवाळ, गंगाधर मवाळ, कडूस गावचे रहिवासी, गंगाधरच नाव होतं. काय योगायोग म्हणावं, आमच्याही भजनात गंगाधर आणि तुकोबारायाच्या बी भजनात गंगाधर. संताजी जगनाडे महाराज टाळकरी प्रमुख, आमच्या विश्वा महाराजासारखा. काही बोलायचं नाही आगाव, एकही शब्द बोलायचं नाही कोणाला, पण गायनाच्या वेळेला मात्र शहारे उभे करायचे लोक आहेत. गंगाधर मवाळ कडुसकर, संताजी जगनाडे वगैरे वगैरे खूप लोक त्या ठिकाणी. आता या पोझिशनला ज्या लोकांनी, रामेश्वर शास्त्री होते महाराज, अनुभूती आली लगेच, अनुभूती आली की गळ्यात टाळ अडकिला या लोकांना. अनुभूती येईपर्यंत टाळ कुटणाऱ्याला शिवा देतात आणि एकदा अनुभूती आली आपणही टाळ कुटायचं काम करतात. आणि म्हणून कीर्तनाला सुंदर अशी सुरुवात झाली. राजा येऊन पुढे बसला. रोजच्या प्रमाणे
दिवसा बैसोनी अरण्यात, रात्री कीर्तनाशी गावात येत, मग प्रधान संकल्प वृत्तांत लिहून पाठवीत मातेशी. माताही आली. ही बातमी मातेला कळल्याच्या नंतर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ मायलेकर दोन्ही कीर्तनाला. बघा भाग्य, दुःख अडचण घेऊन कीर्तनात जातात. बघा आपल्याला सामान्य लोक आपण अडचणीत आहात. जिजाबाई बी अडचणीमुळे कीर्तनात बसली. का? तर शिवबासन शिवायला आणि ऊन आहे. आणि शिवबा सुद्धा कीर्तनात कशामुळे बसलाय? हे राजाचा त्याग मला करायची परवानगी मिळावं, लोकांना द्यावं राज्याला. आणि तुकोबाराय सुद्धा या सगळ्या समाजाची काय परिस्थिती आहे. कर्मकांड महाराज त्या दिवशी शिवबाला आता नीट करायचे. रात्री शिवबाला विरक्ती आली आणि आता शिवबाला जिजाईच्या सांगण्यावरून शिवबाची विरक्ती काढायची आहे. महाराज, विरक्ती निर्माण होणं सोपं नाही. आणि एकदा विरक्ती निर्माण झाल्याच्या नंतर पुन्हा विरक्ती निघणं सोपं आहे का? अहो, ऊस चरकात घालून रस काढून त्याची साखर करणं खूप सोपं आहे. पण एकदा साखर झाल्यावर पुन्हा त्याचा रस किंवा ऊस कसा करावा म्हणालो. विरक्ती कशाला म्हणतात? ऊसाचं साखर करणं सोपं आहे, पण साखरेचा ऊस करणं अवघड नाही, शक्यच नाही महाराज ते. आणि म्हणून ही जी प्रवृत्ती आहे, आसक्ती आहे, ते सुटलेली होती संसाराची आमच्या राजाची. आणि राजा 4 दिवस त्या ठिकाणी बसला आणि म्हणे त्या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात झाली. तुकोबाराय सांगू लागले आणि या वेळेला मात्र तुकाराम महाराजांनी कर्मकांड सांगायला सुरुवात केलं. या अगोदर कर्मकांड सांगितलं नव्हतं. आता कर्मकांड सांगितल्याशिवाय शिवाजी राजाची विरक्ती जातच नाही ना. कशी जाईल? विरक्तीत पोहोचलेला माणूस कर्मकांडात येत नाही, कर्मकांडात आलेला माणूस विरक्तीत जात नाही. म्हणूनच आपल्याला कर्मकांडापासून दूर करायचे आहे साधू संत आहे. कारण आपल्याला आपलं नीट कर्मकांड आहे पक्का नाही आणि आपल्याला पुरी विरक्ती पक्की नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मने भवाब्दी तरावया कारणे एक सत्कर्माचे प्राधान्य असणे, ज्याचा स्वधर्म आचरावा त्याने उपाय आण असे ना. महाराजांनी सांगायला सुरुवात केली. महाराज तुकोबाराय सांगू लागले. आता राजाच्या उद्देशानं कसं एकट्यासाठी माणूस कीर्तन किंवा प्रवचन करीत नाही. पाणी सगळीकडेच पडते, जिथं मशागत झाली तिथं पिकते. आणि ज्याला खवंदाचं भेव आहे, धक्क्याचं भेव आहे, खवंद आहे, त्याला धक्क्याचं भेव लागते, ती येईना माणसं. आमच्या जन्म मरणाचं दुखणं आमचं लय मोठं आहे. दुखणं काय लहान आहे काय? बकळ मलमा लावून बघल्या महाराज, खूप मेडिकल शोधले, पण कुठेही आमचं जन्म मरणाचं दुःख जायचं मलम भेटना झाली. हे मलम या लोकांपाशी, हे मलम मिळाली की आमचं दुखणं जाते. आणि म्हणून महाराज तुकोबारायने सांगितलं भवाब्दी तरावया कारणे. सुरुवात केली महाराजानं. एक सत्कर्माचे प्राधान्य असणे. सुरुवात कुठून केली? जमलेल्या सर्व रसिक श्रोते सज्जन हो, आजचं कीर्तन वेगळं व्हायलंय तुकोबारायचं. जे पहिलं होत गेलं की नाही ते पांडुरंग परमात्म्यासाठीच होत गेले. आजचं कीर्तन जिजाबाईमुळे शिवबासाठी करावं लागलं. आणि त्यावेळेला शिवबाच्या निमित्तानं बाजूला भोवताल बसलेली जी मंडळी आहे तिथं काय हो कीर्तनाची वाट बघतच लोक बसत होते. आता कवा चालू होते की एक एक शब्द
राजाहून जसं मोत्याचा चारा शोधते की नाही महाराज, तसे लोक शोधणारे तिथं त्या ठिकाणी रसिक श्रोती मंडळी जमली होती. आणि म्हणून भवाब्दी तरावा या कारणे एक सत्कर्माचे प्राधान्य असणे, ज्याचा स्वधर्म आचरावा त्याने उपायाना सेना. महाराज चांगले, ज्याचा त्यानं स्वधर्म पाळावा. सुरुवात इथून केली. कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना दुसऱ्याचा धर्म उत्तम होय, मनोन आवरे लवलाय, मनोनी आचरे लवलाय, तरी तेने न होयची तरुण पाय, धर्मशास्त्री आहे निर्णय हा. तुकोबाराय म्हणले, सज्जन हो ज्याचा त्याने स्वधर्म पाळावा, दुसऱ्याचा धर्म उत्तम आहे म्हणून आपण पाळू नये. आणि पाळायचा जर प्रयत्न केला तर ते शक्य नाही महाराज, जमत नाही. पाणी सांडून या मासा, तुपात निघता वाचेल कैसा, पक्षियाने सोडून आकाशा, बिळात सहसा रिगू नये. महाराज एक 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 दृष्टांत द्यालेत. महिपती बुवानं खूप मोठे दृष्टांत घेतले तिथं. महाराज तुकोबाराय म्हणले, स्वधर्माचं आचरण करा. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे आत्म्यानं परमात्म्याकडे कसं जावं ते कळणं म्हणजे स्वधर्म होय. आणि आत्म्यानं परमात्म्याकडे जायला काय करावं लागते, इथलं कर्म. इथलं कर्म काय आता इथल्या कर्माचे जसं करसाल तसं भरसाल, हे न्याय आहे. आणि म्हणून इथं कर्म चांगलं तर कराच, सत्कारणाचाच विषय आहे, पण त्या मर्यादेमध्ये कर्म झालं पाहिजे. उदाहरण दिलं महाराजांनी, मासोळीला पाण्यात राहते, तिला काढा आणि मधामध्ये टाका, मोहळाच्या मधात. बकेट भर एका बाजूला मध आहे आणि एका बाजूला पाणी आहे. आणि म्हणून मध म्हणा किंवा तूप म्हणा, एक तुपाची बकेट आहे, दुसरी बकेट पाण्याची आहे. त्या पाण्यामध्ये मासोळी महाराज निस्वार्थीपणानं मनमोकळेपणानं जीवन जगते. आणि तेच मासोळी जर काढली आणि तुपाच्या बकेटीत टाकली, वाचल? वाचणार नाही महाराज. आणि म्हणून मासळीनं पाण्यात राहणं तिचा स्वधर्म, तिनं तुपात राहण्याचा प्रयत्न करू नये. जर केली तर मेल्याशिवाय राहत नाही. आणि निसर्गाने तिला ती शक्ती दिलेली आहे. तिच्या परम धर्म दुसऱ्याच्या धर्मासारखं जर करू लागली तर ते होत नाही, शक्य नाही. इतर रात्री किंवा रोज आपण एवढाले माणसं बघतो महाराज. एखाद्याला जर हेवा वाटला, मी वैभव महाराजापेक्षा चांगलं वाजितो असं जर वाटलं, किती रुपये दिल्यावर जमते महाराज? आमच्या पंढरी बाबा सारख्यानं जर म्हणलं, शिवचरण तुला 1 लाख रुपये देतो, वैभव जसं वाजवायला तसं वाजवून दाखव. शक्य आहे काय? बर, वैभव सारखं जमना तर जमना, गंगाधर महाराजासारखं गाऊन तरी दाखव. जमना जमना, ठीक आहे, आपलं काही जमणार जमना. आता हे गंगाधरला इथून उठवून त्याच्यावर बसव, तबल्या वैभवला उठवून इकडे बसव. शक्य जमते? ज्याचा त्याला स्वधर्म लावलेला आहे. सगळ्याला सगळंच नीट जमते असं नाही. आणि म्हणून स्वधर्म ज्याचा त्यानं पाळावा. आता आम्ही स्वधर्म पाळत असताना शेजार धर्म पाळतो की नाही?
ते गंगाधर पाटील माझा धुरे भाऊ आहे. धुऱ्याचा धर्म ज्याच्या त्याला पाळावंच लागते. पाळला नाही तर वर्तनात किंवा आचरणात किंवा समाजात बाधा येते. शेजाऱ्याचे 2 ढोरं सुटले आणि इकडच्या शेजाऱ्याचे 2 केळीचे झाड पाडून टाकले. पण तिकडचा शेजारी नाश झालंय बाबा, नाश झालंय मान्य करते. पण शेजार धर्मामुळे कुठं वांदे घालीत बसावं म्हणतात. म्हणजे काय? आणि दुसरा काय म्हणते, आज मजे झाड मोडले, उद्या मजे ढोरे त्याच्याकडे जातात. याचं नाव शेजार धर्म. तसं आपण प्रत्येक क्षेत्रातला स्वधर्म पाळतो, प्रत्येक क्षेत्रात. आणि म्हणून याचं त्याला आणि त्याचं याला करता येईना. तुकाराम महाराजांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं चटकन कळलं असं सांगितलं. इथं महिपती बुवानं सगळं तुकाराम महाराजांना सांगितलेलं महिपती बुवानं घेतलं नाही, आणि सगळं महिपती बुवानं सांगितलेलं मला सांगता येत नाही. आणि म्हणून पाणी सांडून आमासा तुपात निघता वाचेल कैसा, पक्षी आणि सांडोनी आकाशा बिळात सहसा रिगून. आकाशात फिरणाऱ्या पाखराने, गृहीत धरा महाराज, वरी उडणाऱ्या पाखराने जर बिळात घुसायचा प्रयत्न केला, बिळात जर राहू लागले आणि बिळातले प्राणी जर बाहेर हिंडू लागले, आता घुसी समजा साप, कोण काय करणार आहे, गलीने हिंडू लागले. एखादी घुस समजा उंदीर, बिळात राहणारा प्राणी, ते जर येऊन बाहेर हिंडू लागला, किंवा आकाशामध्ये राजहंस किंवा बगळा जसा उडालाय तसं मी उडतो म्हणून त्यानं जर विचार केला, कोण घुसीनं, का शक्य आहे का महाराज? शक्य नाही महाराज. आणि म्हणून महाराज म्हणले, आकाशात राहणाऱ्या प्राण्यानं बिळात घुसण्याचा प्रयत्न करू नये. ती परमात्म्यानं निसर्गानं देणगी तुला दिलेली नाही. परमात्म्यानं जे ज्याला दिलंय की नाही, ते ज्याची त्याची लायकी बघूनच दिलंय महाराज. तुमच्याजवळ जे तुम्ही ज्याच्याजवळ जे तुम्ही पचवू शकता तेवढंच तुम्हाला देऊन ठेवलंय. ज्याला जे पचते तेवढीच शक्ती त्याच्याकडे दिलेली आहे. आणि मग आम्हाला जे घुसी उंदीर गावात इथं प्रमाण दिलं बघा. बाहेर निघताना वाचती सत्य, सर्प बक्षितांना ते तरी प्राणांत त्या ते तोची की. सर्पानं कधी भात खालाय काय? सर्पानं कधी गवत खाले का? नाही. शिवानं कधी गवत खाले का? नाही. गायीनं कधी मांस खाले का? नाही. राजहंसानं कधी कावळ्याचं खाद्य खाल्लंय का? राजहंसाचा चारा वेगळा, बगळ्यांचा कावळ्याचा चारा वेगळा. मग ज्याचा त्याचा धर्म ज्याचा त्याने सांभाळावा. एकाच चांगलं किंवा वाईट दिसलंय, मज सोडून दुसऱ्याचं बळजबरी स्वीकारण्याचा किंवा आपण करीत असलेलं काम सोडून देऊन दुसरं काम किती अवघड वाटलं सोपं वाटलं तरी करण्याचा प्रयत्न करू नये. ज्याचा त्याला भगवंतानी पावर दिलेला आहे. आणि म्हणून तरुवराशी तो चालता नये, उगवल्याही वाढत आहे तैसाची मान राहील काय. चंचल देह तयाचा अरबी घोडा असला जर. खूप मोठे प्रमाण दिले त्याच्यामध्ये महाराज. एक मोठा अरबी घोड्याचे काय लक्षण राहतात? अरबी घोडा योद्ध्याशिवाय कोणाला बसूच देत नाही. ज्याला रणसंग्राम, ज्याला घोडा ताब्यात ठेवण्याची कला आहे, कितीही बसणारा शूर असू द्या महाराज, त्यानं 2 काचऱ्याच्या मध्येच त्याला खाली पाडते. आणि म्हणून असा शूरवान अरबी घोडा समजा आणला आणि तरी तयाशी ओढिता नाही बरे. इतका नंबर 1चा शूर घोडा आहे महाराज. त्याला काढलं आणि बैलाच्या जागी आवताला लावलं. जमल? आवताचा बैल काढला
आणि युद्ध करणाऱ्या शिपायाला वापरायला दिला, जा घोडदळामध्ये घेऊन. जमा शक्य नाही महाराज. बैलाला बैलाचंच काम लावावं लागते, घोड्याला घोड्याचंच काम लावावं लागते. आपण आपला स्वधर्म जर पाळला नाही, शिपाई जर बैलावर बसून युद्ध करू लागला तर शक्य आहे का ते घोड्याचं काम करील का बैल? नाही. आणि म्हणून असं होऊ लागलं तर युद्ध होत नाही. आणि म्हणून नाना परीची दृष्टांत वचने, खूप मोठे दृष्टांत दिलेत महाराज महिपती बुवानं असले. आणि म्हणून अशा पद्धतीचे नाना परीची दृष्टांत वचने, बोलावयाशी काय कारणे, की आपुला स्वधर्म टाकिला जेणे, दुस्तर मरण त्याची की तुकोबारास. अशा पद्धती असे दृष्टांत देऊन 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 महाराज त्या दिवशीचं पूर्ण दिवस कर्मकांडामध्ये ज्याचा त्यानं धर्म पाळावा या विषयावर तुकाराम महाराजाला काय सांगायचं आहे? शिवाजी राजाला आपलं राज्य सोडून मंदिरात बसून देवदेव जर शिवाजी राजानं केलं तर प्रजेची काय हाल होईल इथपर्यंत राजाला न्यायचं आहे. सांगित राजानं कसा न सांगता शिवाजी महाराजाला विरक्ती निर्माण झाली होती की नाही, ऐकूनच. मग त्याच पद्धतीनं त्याची विरक्ती निघावी राजाची या हिसाबानं बूड धरले तुकाराम महाराजांना. सांगित महाराज दृष्टांत सांगित तुकोबाराय शिवाजी महाराजालाच विचारले, एखादी अरबी घोडा नांगराला जर लावला तर काय होईल? तर महाराज म्हणले, नांगराला अरबी घोडा चालणार नाही, असंच होय. आणि पुढे तुकोबाराय म्हणले, एखाद्या शिपायाला बैलावर बसून जर युद्ध करायला लावलं तुमच्या संग तर मग शिवाजी महाराजच म्हणले जमणार नाही. सगळ्या गोष्टी कबूल करून घ्यायले, ज्याची त्याची पद्धत राहते महाराज. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी कबूल करून 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 महाराज तुकोबारायने सांगितलं, बाबा ही भगवंतानं सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवानं फक्त निर्माण करण्याचं काम, छापखान्याचं काम ब्रह्मदेवाकडे आहे. लोकायला सांगाले तुकोबाराय हे छापखान्याचं काम ब्रह्मदेवाकडे, ज्याचं त्यानंच करावं लागतं, दुसऱ्याला करता येत नाही महाराज. आणि या ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या दुनियेला पोटा पाण्याची व्यवस्था लावायचं काम भगवंताकडे, विष्णूकडे आहे. आणि या सगळ्याचे विधी लिखित आयुष्य संपल्यावर याचा देह संपुष्टात आणण्याची प्रक्रिया कैलास महादेवाकडे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्याचे त्याला खाते प्रमुख म्हणून नियुक्ती आहे. आणि या पृथ्वी निर्माण केल्यावर या पृथ्वीचं नियोजन या तिघाकडे असं लावलं आणि समुद्राला सांगितलं तुम्ही वेडा या पृथ्वीला देऊन. समुद्राचं काम वेगळंच आहे महाराज, त्याचं त्याला काम लावलंय. समुद्राचं समुद्राला काम लावलंय. आणि समुद्राला सांगितलं देवानं की समुद्र तू मर्यादा सोडायची नाही. समुद्रानं जर मर्यादा सोडली तर महाराज एका क्षणात होत्याचं नव्हतं होते. डोळ्याची पापणी लावून मिटोस्तर होत्याचं नव्हतं. आणि सूर्याला सांगितलं तुम्ही प्रखर तपायचं, ज्याचं काम त्याला. सूर्याच्या ऐवजी सूर्या इतकंच जर चंद्र तपला, ग्रहित धरा, जगराहाटी बिघडते महाराज, बिघडते की. जगाचं जे नियोजन लावलेलं आहे त्याच्या नियोजनाच्या व्यतिरिक्त जर आगाऊचं काही घडलं तर जगराहाटीच बिघडते. इथपर्यंत तुकोबारायला शिवाजी महाराजाला कळवायचं. आणि म्हणून सूर्याकडे काम आहे तपायचं आणि जगाला प्रकाश द्यायचं. एवढं काम भगवंतानं सूर्याला दिलंय. चंद्राची नेमणूक शीतलता, चंद्राला सांगितलं दयाळू मयाळू शांत स्वभावाचं जर कोणी वाटलं, सौम्य प्रकाश, ते काम चंद्राकडे आहे. चंद्राला लई मट तपता येईच ना महाराज.
येते काय? काही काही माणसं असे राहतात महाराज, किती सत्यानाश झाला तरी कवाच त्याला राग येणार आणि गरम होईना, त्याची शीतलता जाईच ना. आणि काही सूर्यासारखे राहतात, सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळा रंग बदलतात. कवा दुपारच्या परी फुल तपलेले राहतात, सकाळच्या परी कोवळं ऊन, उगवत्या सूर्याचं दर्शन घ्या तुम्ही, प्रसन्न चेहरा. माणूस एकच, सूर्य एकच. दुपारची अवस्था वेगळी, सायंकाळची अवस्था वेगळी. ज्याचा त्यानं धर्म पाळावा. आणि म्हणून जीवनामध्ये माणसानं परिस्थितीनुसार, वेळेनुसार आपलं कार्य, सूर्य जसं बदलते किंवा लोकाला प्रकाश देते, तसं सकाळ संध्याकाळ दुपार त्याचं त्यानं काम कायम करावं, ही त्याचा स्वधर्म आहे. हिवाळ्यात वातावरण वेगळंच राहते, पावसाळ्यात वेगळंच राहते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे जसे ऋतू लावून ठेवले, ज्याचं त्याला काम दिलंय महाराज. आणि मग त्या ऋतूमध्ये त्या ऋतूने ते काम करण्यासाठी हिवाळा, उन्हाळा, पावसाळा त्याच्याकडे ते काम लावलंय. आणि सगळं आयुष्य संपल्यावर याच्यावर घालायचं. आयुष्य संपलं की जावं लागते आपल्याला. हे काम काळाकडे सोपविले. ज्याचं आयुष्य संपलंय, ज्याची महाराज सायंकाळ झाली, वेळ टळली की ज्याचा त्यानं हिसाब द्यावा घ्यावा, हे काम काळाकडे लावून ठेवलेलं आहे. म्हणजे जगाची जगराहटी जी आहे ती काळानं देहाला जसं विधिलिखित आहे तसं दंडन करावं आणि त्याला उचलून आणावं. आणि पुन्हा या सृष्टीची निर्मिती 4 वर्णात केली. ब्राह्मणांनी विद्या अध्ययन, विद्या अर्जन हे त्यांचं प्रमुख काम आहे. आता ब्राह्मणाचं काम जर क्षत्रिय करू लागला तर कसं हळूहळू महाराज क्षत्रियावर आलेत. छत्रपती शिवाजी महाराजावर शेवटचा टप्पा आणून सोडायचा आणि महाराजाला हो म्हणाय लावायचा. इथं आलेत महाराज, तो खूप बरा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजालाच तुकाराम महाराज म्हणले, बाबा ह्या धर्माची, या सृष्टीची निर्मिती 4 टप्प्यात केलेली आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 भाग केलेत. 4 भाग केलेत म्हणजे कोण कोणाला कमी समजिलं नाही, डोक्यातलं काढा. शूद्र ब्राह्मणापेक्षा फार कमी आहे असा त्याचा अर्थ नाही. कसा अर्थ नाही तुम्हाला उदाहरण सांगतो. आता उद्या काम आहे आपल्या, उद्या काल्याचा प्रसंग आहे किंवा हे सार्वजनिक आपलं काम होय. या ठिकाणी गाव सगळं हजर राहते. इथलं नियोजन कसं करावं आणि या कार्यक्रमाचं स्वरूप काय राहील हे ठरविणारे काही तुरळक लोक राहतात, बरोबर. आणि ते लोक आपली आपली कमिटी घेऊन त्याची प्लॅनिंग करतात. एक भाग झाला. आता दुसरा क्षत्रिय, दुसरा एक वर्ग असा राहते. आता इथं 4 नमुन्याचे लोक. आता जगाचं सांगालो, आपल्या सप्त्याचं उदाहरण देऊ. इथं सगळं डोकं लावून काम करून घेणारे म्हणजे विद्या देणं आणि विद्या घेणं असा एक वर्ग राहते. ते आपले लोक काय करतात, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी याची प्लॅनिंग करणारे लोक वेगळे राहतात. पुढचा वर्ग आला क्षत्रियाचा. आता क्षत्रियचं काम काय राहते, समाजाचं सगळ्या रक्षण करणं. म्हणजे काय, आता मला सांगा किती बाजार आणायचा हे ज्यानं लिहिलंय इथल्या कमिटी मधल्या लोकांना, ते बाजारला गेला. त्या 7-8 लोक गृहीत धरा बाजारला गेलेत. सगळे जण साखर आणायला गेलेत आणि क्विंटलभर साखर घेतलेत. त्याच बाजारला गेलेल्या सगळ्या लोकांपैकी एकाला 1 क्विंटलचं पोतं उचलला. आता कोण उचला होती, हे ब्राह्मणाचं काम. आता त्याला अशी अडचणी आली बघा पुढे. आता या सगळ्याच लोक गेलेत, याच्याकडे दिमागानं काम केलं. विद्या देणे, विद्या घेणे, नुसती विद्या देणे आणि विद्या घेणे एवढ्यावर समाज चालते काय? चालत नाही. तिथं ताकदीचंही काम पडते. ज्या वेळेला ताकदीचं काम पडते,
बाहूचं काम पडते त्यावेळेला क्षत्रिय वर्ण पुढचा ग्रुप कामात येते. आणि मग हे लोक काय करतात आमचे दाजी सारखे, अरे बाबा हे उचल बरं पोत. हे काय करायचं ठरवायचं त्या कमिटीत हे पोत उचलणार नव्हतं बरं. क्षत्रियाचं काम वेगळं आहे. क्षत्रियाचं काम आहे समाजाचं रक्षण करणे. ज्या वेळेला समाजामध्ये अन्याय होते त्यावेळेला त्या ठिकाणी धावून येणं किंवा एकावर अन्याय होऊ न देणं हे काम क्षत्रियाचं. आता काही लोक असे राहतात, ताकदही राहीना आणि नियोजन लावायचं बी कळना. असे काही लोक, तिसरा वर्ग, त्याला म्हणाव वैश्य. वैश्याचा धंदा काय? मुतखेडची 10 रुपयाला वस्तू आणायची आणि मेंढक्यामध्ये 11 रुपयाला विकायची. याच्याशिवाय त्याला दुसरं काय देणे घेणार आहे. त्याचा धंदाच व्यापार करणे. तसा आता ह्या कार्यक्रमामध्ये तशाची ही गरज, जगामध्ये तशाची गरज पडते. आणि चौथा वर्ग असा आहे, कसं नियोजन लावायचं ते बी कळणार, पोत उचलाय जावं तर ताकद राहीना आणि मुतखेडून आणून इथं इकायला भांडवल राहीना. मग काय काय तिन्ही गोष्टी नाहीत ना. मग आता या तिघातलं कोणी बोट दाखवते त्याच्याकडे, अरे बाबा ते आण बरं जग भरून द्यावं, ते मंदिरातलं झाडू घे बरं, ते झाडू आणा, हे निघून गेले की झाडून काढ बरं, झाडून काढा. या सगळ्या लोकांना तिन्ही पाठीमागल्या लोकांना जसं जसं सांगतील तसं तसं यानं करा, एवढाच त्याचा धर्म आहे. याचा अर्थ या तिघापेक्षा या कार्यक्रमामध्ये किंवा या जगराहाटीमध्ये जे जे करणं उचित आहे ते ते करणं ज्याचं त्यानं भाग आहे. आता भानगड अशी आहे, काहीच न कळणाऱ्याला ज्ञान देणं घेणं, ज्ञानातल्या श्लोकाचा अर्थ कळना म्हणायचं. आणि ज्याला श्लोकातला अर्थ कळते ते बाई रात्री कीर्तनात सांगून गेले बघा. एक महाराजानं दृष्टांत दिला, त्या महाराजाचं त्या बाईनं, इतके लोक सुंदर नंबर 1चे 2000 महाराज त्या यशपाल राजानं त्या कोंडून ठेवले होते की नाही. महाराज लोक जिंदगीभर यायनं टर महाराज की खाऊन जीवन जगलेत आणि यायला जर आता नांगराला लावलं शक्य आहे का महाराज? पहिल्या वर्णातल्या जीवाला शेवटच्या वर्णातलं काम करता येत नाही. एका बापाला 4 लेकरं गृहीत धरा, बाप एकच होय. एक प्युअर शिकलेला आहे, विद्या देणं विद्या घेणं. दुसरं शिकायला कमी आहे पण कुस्त्या खेळते. तिसरं कुस्ती बी खेळणार लय मट शिकलंय नाही, उग घर चलाय पुरता कारभार करते. आणि चौथं ते तुमचं तुम्ही गाडी जा, मी फक्त शेताकडे राहतो म्हणते. झाली समाजाची जगराहाटीची व्यवस्था अशीच आहे महाराज. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. आता हे झाले जगराहाटी हे चालविण्याच्या बाबतीत. हे जर आपण ब्रह्मांडातलं समजा पिंडावर बसविलं, जे जे पिंडी ते ते ब्रह्मांड, हे ब्रह्मांडातलं सोडून द्या. आता हे तुम्हाला ब्रह्मांडातलं महाराजांनी सांगितलं. आता आपण पिंडातलं सांगतो तुम्हाला. एक विद्यार्थी, आता इथं गुरुजी समोर बसले, सकाळी 10 ते ट्युशन समजा 12 घेता तुम्ही किंवा शाळा घेता, 10 ते 4 पर्यंत शाळेचा टाइम आहे. गुरुजी शाळेत येतात, विद्यार्थी आमचं लेकरू शाळेत जाते 10 ते 4. 10 ते 4 ते लेकरू ज्या वेळेला गुरुजीकडून विद्या घेते त्यावेळेला ते लेकरू ब्राह्मण राहते, बरोबर. तेच लेकरू लग्न झाल्याच्या नंतर नवरा बायको घेऊन बाजारामध्ये व्यवहार किंवा बाजार करीत असताना एखाद्यानं माझ्यासारख्यानं त्या बाईकडे जर वाईट नजरेनं बघितलं मुतखेडला आणि तिथं जर आरेरावीची भाषा झाली किंवा जगातल्या एखाद्यानं वाकड्या नजरेनं त्याच्या बायकोकडे बघलं तर बायकोवर अन्याय होऊ नये याची जिम्मेदारी सर्वस्वी नवऱ्याची राहते. त्यावेळेला बायकोचं रक्षण करणं त्या नवऱ्याची जिम्मेदारी आहे महाराज.
म्हणजे क्षत्रिय गुण तिथं जागा होती. विद्या देणे घेणे 10 ते 4 तेच माणूस, तेच आहे, माणूस बदलू नका आता. तेच माणूस बायकोसोबत मोंढ्यात गेला, प्रसंग घडला, तिचं रक्षण करणं त्याचा धर्म आहे. तेच माणूस आता सांगलेला बाजार, घरून सांगितलेला सगळा बाजार यादी करणे आणि घरला घेऊन येणे, वैश्याचं काम. तेच माणूस वैश्य आहे. आणि तेच जीव, तेच माणूस ज्या वेळेला आपली घाण आपण साफ करते, आपण ज्या वेळेला बहिर्दिशेला जातो, बहिर्दिशेला गेल्याच्या नंतर आपली स्वच्छता आपल्यालाच करावी लागते, त्यावेळेला आपण आपले शूद्र राहतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं खूप कर्मकांड महाराज मोठं, ज्याचा त्याने स्वधर्म पाळावा. आणि हे स्वधर्म पाळत असताना अभिमान करू नये. एखाद्यानं मी ज्याचं त्यानं काम करीत असताना दुसऱ्याचा हेवा करू नये. आणि जर हेवा झाला, अभिमान आला, तर त्या कामात बाधा येते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाला तुकोबारायांनी स्पष्ट भाषेत अजूनही याच्यापेक्षा सुंदर असं कर्मकांड सांगितलं. शेवटी राजाला सांगितलं, राजा हे जसं आहे तसंच आहे. राजानं जर राज्य सोडलं, राजानं जर आपला धर्म सोडला आणि संन्यास घेतला तर प्रजेचं काय म्हणले. आणि म्हणून राजाचं राज्य पण कशावर टिकून राहते, तर प्रजा स्वतः काय बोलते, प्रजेचं नेमकं काय मत आहे तसं चालणं किंवा प्रजेच्या मताला समजून घेणं, हे ज्या राजाचं कार्य आहे त्यालाच राजा म्हणतात. आणि म्हणून एका राजानं विरक्ती आल्यामुळं आपलं राज्य त्याग करणं हे त्याचा धर्म नाही. अरबी घोड्यानं बैलाच्या बरोबरीला जाऊन बसू नये आणि बैलानं अरबी घोड्यासारखं युद्ध करण्याचा प्रयत्न करू नये, हे ज्याचं त्याला शक्य नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुकोबारायाने छत्रपती शिवाजी महाराजाला बोध करण्याचा प्रयत्न केला. महाराजाला हळूहळू हळूहळू आता शिवाजी राजाला काय हो, जसं विरक्ती निर्माण झाली ऐकूनच, त्या राजाला काय दृष्टांत सांगून सिद्धांत पटवावं लागते काय? डायरेक्ट सिद्धांत सांगितलं तरी ताबडतोब लक्षात येते महाराज. आमच्या अल्पज्ञानी लोकांना दृष्टांत सांगून सिद्धांत पटवावं लागते, आमची कला होते. पण थेट महाराज सिद्धांत जरी सांगितला, राजा काय संस्कृत भाषेचं ज्ञान होतं, सामान्य बुद्धी नव्हती. आणि म्हणून हे कर्मकांड सगळं तुकोबारायांनी राजा पुढे ठेवलं. आणि शेवटी एक महत्वाचं वाक्य सांगितलं, महाराज राजा स्वर द्या. मत कर तू अभिमान बंदे, 2 दिन का महिमा. मत कर तू अभिमान बंदे, 2 दिन का महिमा. मत कर तू अभिमान बंदे, 2 दिन का महिमा. मत कर तू अभिमान बंदे, 2 दिन का महिमा. राजाला सांगितलं, राजाच्या उद्देशानं तुकोबाराय कीर्तनामध्ये कर्मकांड सांगतात, ज्याचा धर्म त्याने पाळावा. राजा प्रजा जे बोलते ते तुझं जाणून घेणं तुझं काम.
संसार करत असताना भावाब्दीमध्ये तरणं प्रत्येक जीवाचा हक्क आहे, पण भावाब्दीमध्ये तरायचं असेल तर तुम्हाला जे लावून दिलेलं काम आहे, तुम्ही करीत असलेलं काम आहे, ते काम तुम्ही प्रामाणिकपणानं इमानदारीनं करणं. मग मास्तराचं मास्तरकी असेल, शेतकऱ्याचं शेतकरी असेल, कुंभाराचं कुंभारपण असेल, तर चर्मकाराचं चर्मकार असेल, असं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याची त्याला कामाची विभागणी केलेली आहे, ज्याला जे जमते ते त्यांनी प्रामाणिकपणानं करावं. एकाच बापाची 4 लेकरं जरी असले तरी एकाचा धंदा मास्तरकीचा आहे, दुसऱ्याचा धंदा कुस्त्याचे डाव भरविण्याचा आहे, तिसऱ्याचा धंदा बेपार आहे, चौथ्याचा धंदा शेताकडे काम करणं आहे. इथं भेदाभेद नाही महाराज, सगळा स्वधर्म महाराजांनी सांगितला. आणि हे स्वधर्म जागत असताना अभिमान मात्र चालत नाही. आणि म्हणून इथं आलेल्या प्रत्येक जीवानं विचार करावा की सकारण तू आया जग में, किस कारण पाया जग में. कशासाठी आम्ही या ठिकाणी जन्म घेतलाय, इथं का आलो, कशासाठी आलो, काय करायला आलो, काय करायचं आहे, काय करायला लागलो. येते वेळेस आम्ही भगवंताला करार केलेला आहे. मातेच्या हृदयामध्ये आम्ही 9 महिने ज्या वेळेला पिंड आमचा वाढू लागला, 7व्या महिन्यामध्ये भगवान परमात्म्याचा आमचा संवाद होऊ लागला. सोहम शब्दाचं चिंतन भजन चालू होतं. आम्हाला माईच्या हृदयामध्ये पोटामध्ये असताना रक्त मल मूत्र त्या धोत्राच्या पेंडीमध्ये बांधून आम्हाला उलट टांगलेलं होतं. तिथं आम्ही भगवंताला करार केलेला आहे, भगवान मी तुझं क्षणभर सुद्धा नाव विसरणार नाही, मला एकदाच बाहेर काढ. एक वेळ करी या दुःखावेगळे, 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 एक वेळ करी या दुःखावेगळे. दुरिताच जाळ उघवली, 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 दुरिताच जाळ उघवली. आठवीन पायल हा माझा नवस, आठवीन पायल हा माझा नवस, आठवीन पाय 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 हा माझा नवस. अशा पद्धतीनं आमचा पिंड माईच्या पोटात वाढू लागला. त्यावेळेला